आवाज मानदेशाचा। मान तालुक्याच्या सामाजिक चळवळीतील एक संवेदनशील, निर्भीड आणि संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे म्हसवडचे सुपुत्र तथा युवक क्रांती दलाचे महाराष्ट्र सहकार्यवाहक सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे आज आपल्या मान चौफेर न्यूजच्या विशेष मुलाखतीत आपल्या सोबत आहेत। महिला, वंचित, शोषित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय, हक्क आणि सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत नुकताच त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2026 या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मानवतावादी, समतावादी आणि परिवर्तनवादी विचारांना आपल्या कार्यातून पुढे नेणाऱ्या राजकुमार डोंबे यांच्याशी आज आपण त्यांच्या सामाजिक प्रवासाबद्दल, संघर्षाबद्दल, पुरस्कारामागील कार्याबद्दल आणि भविष्यातील सामाजिक वाटचालीबद्दल सविस्तर संवाद साधणार आहोत। राजकुमार डोंबे साहेब, मान चौफेर न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता राजकुमार डोंबे गेली 45 वर्ष सातत्यानं समाजसेवेला भाग घेतलेला आहे। त्यात करून सुद्धा कार्य अखंडपणे चालू आहे आणि खरं तर या कार्याला स्फूर्ती देणारं माझं चेतनास्थान माझे आईवडील आणि माझे लिंगायत समाजाचे आमचे जे गुरु तिसाई पीठाधिपती श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामी महाराज आणि आता सध्याचे गादी बसवलेले रुद्रपशुपती कोळेकर महास्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हे काम चालू आहे। आता या सामाजिक कार्याचे माझे जे गुरुत्व आहे ते डॉक्टर कुमार सप्तर्षी, वर्षाताई देशपांडे, सगळ्या म्हणजे आमच्या तृप्तीताई देसाई, भूमाता ब्रिगेड आणि आमचे सहकारी मित्र युक्रांमध्ये काम करणारे नगरचे सुदाम दगड, आप्पा अनारसे, सचिन पांडवले, ॲडव्होकेट गोपाळ गुणाले आणि इथे स्थानिक म्हणातील तर शशी देटे यांनी आम्ही बेरोजगार संघटना स्टार्टला काढलेले। तर ते एक 10 वर्षे त्या चळवळीत मी काम केलं आहे। अण्णा हजारेंच्या कमिटीवर 3 वर्ष काम केलं। त्यावेळी बाबरसर आम्ही राळेगण सिद्धीला गेलो होतो, तिथं आम्ही 3 आठवडं काढलं। म्हणजे अण्णांना विचार माझे आवडायचे आणि अण्णा अगदी मला जवळ ओळखतात। तर विश्वंभर बाबर यांच्यामुळं त्या तालुका अध्यक्ष मी होतो त्याच्यात। तर धन्वंतरी निदान केंद्र डायरेक्टर सातारा म्हणून मी 9 वर्ष तिथं काम केलेलं आहे। अशा अनेक विविध ह्याच्यातून वाटचाल माझी चालू आहे। मला फक्त एकच ध्यास आणि वंचित महिला असू द्या, पीडित महिला असू द्या, वृद्ध ज्येष्ठ नागरिक असू द्या, हजारो लोकांची कामं माझ्यातून घडले, तीच माझं भाग्य म्हणावं लागेल। आणि कुठल्याही कार्याला आपला आत्मविश्वास आणि चिकाटी जर असेल, इच्छाशक्ती जर असेल तर ते काम त्यात यशस्वीपणे आपण पार पाडतो। जर आपण निगेटिव्ह थिंकिंग म्हणून जर काम केलं तर ते कधीच साध्य होत नाही। आणि काम करताना तुमच्याकडे बोलण्याची लकब पाहिजे। अधिकाऱ्यांनी आपला स्वभाव गोड, चांगली, छान दिसला पाहिजे। कामाला काहीच अडचण नसते, आपण ते आपले काम करायसाठीच बसले, पण त्या पद्धतीनंच। आणि यात लेखणीसुद्धा आपली तरबेज पाहिजे। आता ही जी सगळी यशस्वी आंदोलनं झाली माझी, त्यात लेखणीत माझ्या भरपूर ताकद आहे। तर हँडरायटिंग असू द्यात, परत कुणालाही न डकमकता आता माझी मोठी आंदोलनं म्हणायला गेलं तर नागमणी टोळी, नागाला जिवंत मारायची, आतून नागमणी काढायचा आणि विकायचा 4 लाखाला 5 लाखाला, अशीच एक तक्रार आमच्याकडे आली। जवळजवळ महाराष्ट्रात शेकडोच्या वर महिलांना आज तागायत आम्ही न्याय दिलेला आहे। मग आम्हाला कुठलं राजकीय वलय नाही, फक्त सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, त्याला एक झपाटल्यासारखा ध्यास पाहिजे। आणि नक्कीच आपण ज्यावेळेस दुसऱ्याचं काम करू त्यावेळेस आपल्या मागं जनसेवेचा आशीर्वाद असतो। अनेक आम्हाला दबाव आले किंवा झाडाला फळ लागले की दगड मारायला सुरुवात होते, तसातला प्रकार आमच्या बाबतीत भरपूर घडला, पण आम्ही घाबरत नाही। आमचं जर राजकीय घटनेला आदर करून, राजकीय घटनेचा जर आम्ही काम करत असेल तर आम्हाला काही कोणाला घाबरायची गरज नाही आणि कोणाला आम्ही निंद नसतो। त्यामुळं आमच्याकडं काही आमचं काम आम्ही सर्वभाव स्वतःच करायला शिकलेलो आहे। लोकांना जे आम्ही न्याय देतोय तो आम्हाला फार परमानंद वाटतो की अशी आम्हाला सेवा घडते लोकांची, ही आमचं परमभाग्य म्हणावं लागेल। आणि ही सगळी चेतना, प्रेरणा ही जनतेच्या आशीर्वादातून अनेक सांगली जिल्हा असू द्या, पुणे जिल्हा असू द्या, सातारा जिल्हा असू द्या, सोलापूर जिल्हा असू द्या, जत, पंढरपूर, अनेक, आता मी सांगता येणार नाही मला, पण भरपूर काम केलेलं आहे। लातूर असू द्या, पंढरपूर असू द्या, अनेक म्हणजे
ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाली होती. 3000 महिलांना 5 जिल्ह्यातल्या न्याय दिलेला आहे. भटनाचं प्रकरण माझ्याकडे आलं होतं. लेडीजची फसवणूक झाली होती जवळजवळ 3000 महिलांची. तर न डगमगता आम्ही काम करत असतो. आणि रिच आधार मोठी कंपनी 100 कोटीला फ्रॉड झाला होता. त्या चेअरमनला सुद्धा आम्ही त्याची जागा दाखवली. परत RBS रिलायन्स बिझनेस सोल्युशन ही कंपनी होती. त्याही आरोपींच्यावर आम्ही मसवडला जेलमध्ये आणून गुन्हा दाखल केला. रेमो मार्केटिंग प्रकरण 1000 कोटीचा झेल जल्लाउद्दीन राणा त्याची प्रॉपर्टी आहे, पण त्यालाही गुजरातवरनं लोकांची फसवणूक केली होती. त्यामुळं 1000ला 7000 7पट देतो म्हणून अशा अनेक विविध कंपन्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यावेळेस आमच्यावर काही म्हणजे आमचं कार्य हे वाढायला लागलं. हे कुणाला बघवत नाही म्हणून खंडणीसारख्या केसेस आमच्यावर टाकल्या. त्यातून सुद्धा आमची निर्दोष मुक्तता झाली. तर आता मला एक मी या गावचा आहे मसवडचा. मला एक सांगावं वाटतंय, मसवड नगर परिषद ही 1857ची नगरपालिका आहे. या ठिकाणी समाधानकारक लोकांना सेवा मिळत नाही. त्या लोक गेले की त्यांचं काम ताबडतोब होत नाही. महिना दीड महिना नोंदी होत नाहीत. अनेक प्रकरणाला वाचा फुटत नाही. सुंदर मसवड, स्वच्छ मसवड असं नुसतं भिंतीवर लिहून चालणार नाही. प्रत्यक्षात ते अंमलात आलं पाहिजे. आणि यासाठी मी सहज फिरायला जरी गेलो नदीतली पात्रातली घाण बघून असं वाटतं की आईच्या पोटात खंजीर गोपाळल्यासारखं हे दृश्य मसवड नगरपालिकेनं का असं ठेवलेलं आहे. तर नदी साफ केली पाहिजे, वॉशरूम साफ केल्या पाहिजे, त्या पाणी वेळेवर सोडलं पाहिजे. का हो तुम्ही नळपट्टी घरपट्टी उशीर झाला गेली 6 महिने वर्ष झालं नाही, तो 6 महिन्याच्या आत त्याला दंड व्याज आकारून घरपट्टी नळपट्टी तुम्ही जबाबदारी आहे का नाही लोकांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. आता 1 वर्ष होत आलं जवळजवळ नगरपालिकेत सत्ताधिकारी आलेत, परंतु त्यांनी नेमकं कुठं एक्झॅक्टली विकास करायचा. मागे आम्ही कोरोना काळात दंड व्याज माफ करावं म्हणून त्या निवेदनाला सुद्धा आमच्या खेराई तुटली दाखवली. आणि मग नुसतं कागदी घोडून नाचवायचं. कलेक्टरला पाठवले ते मग तुम्हाला उत्तर काय येत नाही, अभिप्राय काय येत नाही. त्यावेळेस CO साहेबांच्या हातात नगरपालिका होती. म्हणजे असं जे प्रकार गौड बंगाल चाललेला आहे नेमकं कळतच नाही आम्हाला काय. लाईटीच्या बाबतीत सुद्धा एवढा काय म्हणजे आता पावसाळ्यात त्यांना बंद करावं लागतं. परंतु अनेक वेळा पाऊस नसताना सुद्धा लाईट जाणं, मसवडसारख्या ठिकाणी सुंदर मसवड आपलं कसं होणार ही जरा शंकेची बाब राहिलेली आहे. आणि यामुळं लोकांनी जागृत झालं पाहिजे, जनतेनं जागृत झालं पाहिजे. स्वच्छ मसवड दिसलंच पाहिजे. आणि अनाथ आहे तुम्ही दंड व्याज वर्षाच्या आतच मार्चला घरपट्टी भरली एंडला की लगेच तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरला दुसऱ्या वर्षाची घरपट्टी नळपट्टी घेताय. आणि वर 5-6 महिने झालं मग तुम्ही त्या कॅल्क्युलेशननं पाणी द्या, त्या कॅल्क्युलेशननं तुम्ही लोकांना सेवा द्या. हे तुम्ही जसं हक्कानं गोळा करताय तसं लोकांना सेवा देणं तुमचं बंधनकारक आहे. तुम्ही लोकांचं नुसतं जीव घेणार प्रसंग लोकांच्यावर का आणता. आणि सगळं आहे तुमच्याकडे, पॉवर आहे, मनी पॉवर आहे, शासनाचं अनुदान येते, त्यातून चांगली कामं करा. पण अलीकडे असं झालेलं आहे यात्रा भरली की पाणी सोडायचं नदीला. बरं ते जी गोरगरीब लोक जगायला येते यात्रेच्या निमित्तानं त्या लोकांनी खायचं काय, नेमकं जागेचं भाडं भरायचं का उपाशी जायचं मसवडातनं. आणि ही सिद्धनाथाची नगरी आहे, इथं अति चालत नाही. तर माझी सगळ्या सेवकांना विनंती आहे, नगरपालिकेत जे सगळा स्टाफ आहे त्यांनाही माझी विनंती आहे की एक समाजहित म्हणून तुम्ही चांगले लोकांना सेवा द्या. कारण संडासची तर एवढी अवस्था घाण झालेली आहे, संडास अजिबात साफ नसतं. त्यामुळं नुसत्या फवारण्या मारून वरच्यावर देखाव करून चालणार नाही. प्रत्यक्षात तुम्ही खाली उतरून काम केलं पाहिजे. आणि त्याचा जो जबाबदार कोण असेल कंत्राटदार त्यानंही काम झालं का नाही हे व्यवस्थित झालं पाहिजे. पाठीमागं आम्ही अरुण देवकर शॉक बसून मेलेला देवकरचा पोरगा एकुलता एक, त्याच्या बाबतीत आम्ही MSEB नगरपालिका यांना अनेक वेळा कॉन्टॅक्ट केलं. निवेदन हरवले दुसरं द्या. हे असा जे प्रकार आहे म्हणजे तुम्हाला केळाची टोपली दाखवतायच आणि वरनं हरवले सापडत नाही दुसरा प्रस्ताव द्या. म्हणजे वर्ष झालं त्या निवेदनाला न्याय दिलेला नाही. आणि तो म्हातारे BPनं शुगरनं त्रस्त आहे घरात, त्याला मदत मिळालेली नाही. नगरपालिकेनं टोलवायचं MSEBवर, MSEBनं टोलवायचं कंत्राटदारावर, कंत्राटदारानं टोलवायचं परत नगरपालिकेवर. ह्याच्यातच माणसाचा वेळ वेस्टेज होतोय. तरी कोण कार्यरत आहेत ज्या त्या कमिटीवर नगरपालिकेत स्थानिक त्यांनी सगळ्यांनी सेवा
जबाबदारीने द्यावी आणि लोकांचे चांगले आशीर्वाद घ्यावे. मला जास्त काही मी बोलणार नाही, परंतु मला जे दिसलं ते मी बोलतोय. आणि यात्रेला सुद्धा येणाऱ्या लोकांची जागापट्टी जी आकारणी आहे ती प्रमाणात घ्यावी. कारण तो मिळवतो 10,000 आणि त्याला खर्च मसवड्यात आल्यावर होती 15,000 असं होऊ नये. तर एवढंच मला सांगायचं होतं. आणि या ठिकाणी आज आमचे मान चौफेरचे जे आमचे पहिल्यापासून आम्हाला साथ देत असलेले जवळजवळ आता माझी 75च्या वर आंदोलनं झाली आहेत. वेगवेगळ्या विषयावर झालेत. हॉटेलवाले असू द्या, तहसीलदार असू द्या, सगळ्या विषयावर आंदोलनं झाले आहेत. त्यामुळं मला काही अवघड नाही. फक्त एक आहे आता स्थिरिक प्रत्येकाची मी बघतोय आणि वाटलं माझ्या मनाला अंतर्मनाला म्हणून मी आज बोलतोय. आणि या ठिकाणी बापूसाहेब मिसाळ आमचे पत्रकार बंधू यांनी इथं येऊन भेट दिली आणि जी माहिती गोषवारा जो आम्ही प्रकट केला त्याबद्दल त्यांना मी त्यांच्या चॅनलला धन्यवाद मनापासून देतो. सध्या मी युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाह म्हणून काम करते गेली 25 वर्ष. आणि इंडियन रिपोर्टर ही सुद्धा माझी नियुक्ती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून झालेली आहे. परंतु कसं आहे आपण कामाचा गुरु आहे. कामात सातत्याने लक्ष द्यायचं. लोकांची सेवा याही पुढे मला घडावी तेवढी उमेद, तेवढी स्फूर्ती, तेवढं चैतन्य अजून माझ्याकडे आहे. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.